नमस्कार. आज मी तुमच्यापुढे धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा का केली जाते जाणून घ्या. कथा, विधी आणि यमदीपदान मंत्र. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा हा सण संपूर्ण देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षी दिवाळी 9 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, कारण त्या दिवशी वसुबारस आहे. वसुबारसच्या दिवसापासून दिवे लावण्याची पद्धत आहे आणि 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी खरेदीसोबतच भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात भगवान धन्वंतरीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पूजेचे विधी आणि महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्मात दिवाळी सणाचे खूप महत्त्व आहे. वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. धनत्रयोदशी हा महत्त्वाचा सण साजरा केला जातो. वसुबारसनंतर धनत्रयोदशी हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा सण आहे, कारण या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यासोबतच घरामध्ये भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलशासह प्रकट झाले होते, म्हणून या तिथीला धनत्रयोदशी असे म्हणतात. यासोबतच कुबेर, लक्ष्मी, श्री गणेश आणि यम यांचीही पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान धन्वंतरी हे आरोग्याचे देवता असून ते श्री विष्णूंचे अवतार आहेत. असे मानले जाते की जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचा जन्म झाला. द्वादशीला कामधेनू गाय, त्रयोदशीला धन्वंतरी, चतुर्दशीला माता काली आणि अमावस्येला माता लक्ष्मीचा जन्म झाला. त्यामुळे दिवाळीपूर्वी धनत्रयोदशी साजरी केली जाते. भगवान धन्वंतरीची आराधना केल्याने माणसाला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळते. संस्कृतीत आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती मानली जाते आणि हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की भगवान धन्वंतरी हे भगवान श्री विष्णूंचे अंश मानले जातात आणि त्यांनीच जगात वैद्यकीय विज्ञानांचा प्रचार आणि प्रसार केला. या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर 3 दिवे लावण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशी हा 2 शब्दांपासून बनलेला आहे. पहिला धन आणि दुसरा त्रयोदशी, म्हणजेच 13 पट संपत्ती. भगवान धन्वंतरीच्या रूपामुळे वैद्य समाज हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरा करतात. धन्वंतरीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी खरेदी करणे देखील महत्त्वाचे आहे. मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही खरेदी करता ते 13 पटीने वाढते. या दिवशी धने खरेदी करून प्रसाद म्हणून वाटला जातो. उरलेले धने दिवाळीनंतर बागेत किंवा शेतात पेरले जाते. या दिवशी सोने, चांदी आणि भांडी किंवा इतर वस्तू खरेदी करून घरी आणल्याने देवी लक्ष्मीची वर्षभर कृपा प्राप्त होते. ही पूजा अशी करावी. भगवान धन्वंतरीच्या पूजेच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी. ईशान्य दिशेलाच पूजा करावी. त्यामुळे पूजेचे मुख उत्तर, पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. गणपती, माता दुर्गा, भगवान शंकर, श्री विष्णू, सूर्यदेव यांची पूजास्थानी प्रतिष्ठापना करावी. या पंचदेवांची स्थापना केल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून पूजा करावी. पूजेच्या वेळी भगवान धन्वंतरीसमोर धूप, दिवा, हळद कुंकू, चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण करावी आणि त्यांच्या मंत्राचा जप करावा. तो मंत्र आपण शेवटी बघूयात. पूजेच्या शेवटी ब्राह्मणाला सिद्धीसाठी दक्षिणा द्यावी. यानंतर प्रसाद वाटावा. प्रसाद किंवा प्रसादात कुठलाही गोड पदार्थ चालतो. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात किंवा अंगणात दिवा लावावा. भगवान यमाच्या नावाचा दिवाही लावावा.
दिवा लावताना खालील मंत्र म्हणावेत ते आपण शेवटी बघूयात. आता कथेला सुरुवात करूयात. धनत्रयोदशीची पौराणिक कथा. एकदा मृत्यूचे देवता यमराज यांनी यमदूतांना विचारले, मानवी प्राण घेताना त्यांना कधी कोणाची दया येते का? यमदूत म्हणाले, नाही महाराज, आम्ही फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करतो. तेव्हा महाराज म्हणाले, माणसाचा जीव घेताना तुम्हाला कधी दया आली आहे का? ते मोकळेपणाने सांगा. तेव्हा एका यमदूताने सांगितले की एकदा अशी घटना घडली. ती पाहून माझे मन दुखले. एके दिवशी हंस नावाचा राजा शिकार करायला गेला होता आणि तो जंगलात वाटेत हरवला आणि भटकत फिरत तो दुसऱ्या राजाच्या सीमेवर पोहोचला. हेमा नावाचा एक शासक होता. तो शेजारच्या राजाला मान देत असे. त्याच दिवशी राजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भाकीत केले होते की लग्नानंतर 4 दिवसात या मुलाचा मृत्यू होईल. तेव्हा राजाने आज्ञा केली की या बालकाला यमुनेच्या काठावरील गुहेत ब्रह्मचारी म्हणून ठेवावे आणि तेथे स्त्रियांची सावलीही पोहोचू नये. पण कायद्यातील तरतुदींनी काही वेगळेच मंजूर केले. योगायोगाने राजा हंसाची मुलगी यमुनेच्या तीरावर गेली आणि तिथे राजाचा मुलगा दिसला. दोघांचा विवाह गंधर्व विवाहात झाला. लग्नानंतर अवघ्या 4 दिवसांनी राजाच्या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा यमदूत म्हणाले की नवविवाहित स्त्रीचा दयनीय विलाप ऐकून त्याचे हृदय दुखत आहे. सर्व गोष्टी ऐकून यमराज म्हणाले, काय करावे, हा नियम आहे आणि हे काम करावेच लागते. यमराजाच्या दूतांनी विचारले की असा काही उपाय आहे का ज्याने अकाली मृत्यू टाळता येईल? यमराजांनी उपाय सांगितला. तेव्हा यमराज म्हणाले की धनत्रयोदशीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करून दिवे दान केल्याने अकाली मृत्यू होत नाही. या घटनेमुळे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि दिवे दान केले जातात. धनत्रयोदशीला खरेदी व्यतिरिक्त यमदीपदान नक्कीच करावेत. पुराणानुसार या दिवशी असे केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. वर्षभर धनत्रयोदशी आणि रूपचतुर्दशीला दिवे दान करून मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला यमराजासाठी दिवा लावला जातो. असे मानले जाते की असे केल्याने त्या घरात राहणाऱ्या लोकांवर यमराज प्रसन्न होतात आणि घरातील सदस्यांमध्ये अकाली मृत्यूचे भय राहत नाही. खालील मंत्र म्हणावेत. भगवान यमाला दिवा कसा दान करावा? यमप्राप्तीसाठी प्रदोष काळात दीपदान करावे. यासाठी गव्हाच्या पिठात हळद घालून मोठा दिवा करावा. त्यात वात घालून तेल व्यवस्थित टाकावे, जेणेकरून तो दिवा थोडा वेळ तेवत राहावा. दिवा तिळाच्या तेलाने भरला तर फारच उत्तम आणि त्यात थोडे काळे तीळ घालावे. प्रदोष काळात हळद, कुंकू, अक्षता आणि फुलांनी दिव्याची पूजा करावी. घराच्या मुख्य दरवाजाबाहेर खालील धने घालून त्यावर दिवा लावावा. दक्षिणेकडे दिव्याचे तोंड करून ठेवावे, कारण ही यमाची दिशा मानली जाते आणि त्या दिशेलाच आपले तोंड करून खालील मंत्र म्हणावेत. नंबर 1. स्कंद पुराणात असे लिहिले आहे, कार्तिक्यस्ते पक्षे त्रयोदशान निशामुखे यमदीपम बहिर्दार्द्यप मृत्युर्विनश्यती. अर्थ, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवासाठी दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टळतो. म्हणजेच असे केल्याने अकाली मृत्यू टाळता येतो. नंबर 2. पद्मपुराणात लिहिले आहे, कार्तिकस्य पक्षे त्रयोदशम तू पावके यमदीपम बहिर्दार्द्यप मृत्युर्विनश्यती. अर्थ, कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला यमराजासाठी घराबाहेर दिवा लावावा. यामुळे वाईट नजर नष्ट होते. सहसा खालील मंत्र जास्त म्हणला जातो. दिवा ठेवताना यमराजाला नमस्कार करावा आणि हा मंत्र म्हणावा. नंबर 3. मृत्यूना
पाशदंडाभ्यं कालेन श्यामया सह त्रयोदशां दीपदानात सूर्यजः प्रियतम मम। अर्थ, मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमाला हा दिवा अर्पण करतो. ते मला मृत्यूच्या सापळ्यातून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील. हातात फुले घेऊन ओम यमदेवाय नमः नमस्कारम करोमी. यानंतर दक्षिण दिशेला फुले टाकून यमदेवाला नमस्कार करावा. धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा करताना हा मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोग निवारणाय त्रैलोक्यपतये त्रैलोक्यनिधये श्री महाविष्णू स्वरूपाय श्री धन्वंतरी स्वरूपाय श्री 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 औषधचक्राय नारायणाय नमः. अर्थ, म्हणजेच सुदर्शन वासुदेव धन्वंतरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परमपरमेश्वराला, अमृताचे कलश धारण करणारा, सर्व विनाशाचा नाश करणारा, सर्व रोगांचा नाश करणारा, तिन्ही लोकांचा स्वामी आणि त्यांचा सांभाळ करणारा त्या श्री विष्णुरूप धन्वंतरीला आम्ही नमन करतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.